अमरावती महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी मिशन उत्पन्न हाती घेतले आहे। या मोहिमेअंतर्गत कर वसुली वेगवान करण्यासोबतच अनधिकृत बांधकामावरून महसूल मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। काय आहे मिशन उत्पन्न आणि त्याचे महानगरपालिकेच्या तिजोरीवर काय परिणाम होतील, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। तर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढ करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपला एक मुख्य स्रोत इन्कमचा आहे ते हे मालमत्ता कर। तर मालमत्ता करमध्ये असं निदर्शनास आलं आहे की बहुतशे लोकांनी आपल्या कर पे केला नाही आहे आणि त्यासोबत आपल्याकडे मागच्या वर्षाचे एरियर्स पण आहे। तर असे केसेसमध्ये आपण डिवाइड केला आहे ज्या लोकांचे भरपूर जास्त त्यांच्यावर आहे एरियर, असे लोकांना सर्वप्रथम टार्गेट करणार। तसेच रेजिडेन्शियल एरियाज आहे, रेजिडेन्शियल एरियाजच्या लोकांसाठी आपण विशेष शिबिर आयोजित करणार आणि या विशेष शिबिरमध्ये ज्या लोकांनी पेमेंट केली यांच्यासाठी आपण काही विशेष योजना घेऊन घेणार आहे, जेणेकरून जर आपण त्या शिबिरमध्ये कर भरला तर तुम्हाला फायदा होणार आहे। त्यासोबतच आपल्याकडे जे तिसरे असे काही लोक आहेत कमर्शियल झोन, इंडस्ट्रियल झोन, यांच्याकडे पण वेगळी उपयोजना घेऊन येणार आहे। काहीतरी मधात स्कीम काढली होती मनपाने मागच्या वर्षी, काहीतरी लवकर जर पूर्ण कर भरला त्यामध्ये त्यांना सूट देण्यात येईल, ती सुद्धा अशी योजना आहे का? हो आहे, जसे मी म्हटले शिबिरमध्ये ज्यांनी दिली तर आपण त्यांना सूट देणार आहे। महानगरपालिका आयुक्तांच्या या मिशन उत्पन्नामुळे अमरावती महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे। थकबाकीदारांवरील कारवाई आणि अनधिकृत बांधकामावरून शुल्क आकारण्याची यामुळे प्रशासनाला आर्थिक बळकट मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र या उपाययोजनाची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। 2 आणि 3 ऑगस्ट रोजी आयोजित मालमत्ता कर शिबिरे नागरिकांसाठी एक संधी देतील।